नमस्कार मंडळी. आज तयार आहात ना वेगळ्या प्रवासाला, वेगळी जपानची अमेझिंग ट्रेन पाहायला. ही जी पाहताय हिचं नाव आहे शिमाकाझे. या ठिकाणी तोबा नावाचं एक स्टेशन आहे. त्या ठिकाणी आपण आलोय. तोबा स्टेशन म्हणण्यापेक्षा तोबा हे एक बेट आहे की खूप छोटी छोटी बेटं एकत्र येऊन ते बनलेलं आहे. त्यामुळे ही एक अशी स्पेशल ट्रेन आहे जी त्या ठिकाणी तुम्हाला घेऊन जाते. आपण मुद्दामून या ट्रेनचा वापर केला आहे कारण या ट्रेनमध्ये खूप वेगवेगळ्या सुविधा आहेत आणि तुम्हाला एक अगदी लक्झरी ट्रेनमध्ये बसून प्रवास केल्याचा फील येतो. सो शिमा काझे. शिमा काझे या शब्दाचा अर्थ असा आहे की शिमा म्हणजे बेट, काझे म्हणजे वारा. सो बेटांमधून वाहणारा वारा असं म्हणून त्या ट्रेनचं नाव शिमा काझे दिलेलं आहे. सो खूप अफलातून ट्रेन आहे. आता पुढे जाऊन आपण जरा फोटो काढून घेऊयात. आणि लुक ॲट दिस, म्हणजे ज्यावेळेस तुम्ही ट्रेनमध्ये बसता ना, तर बसल्यानंतर ती ग्लास इतकी क्लिअर आहे आतमधून की तुम्हाला अगदी पुढे पुढे चालत असतानाचा जो फील असतो तो येतो. फायनली आम्ही छान फोटो काढला तिथे. मी मुद्दामून आता मेन स्टॉपपासून आपण जाणार आहोत तिथून व्हिडिओ दाखवते. तर ही शिमाकाझे नावाचं 4 नंबरचं जे कार आहे तर त्यामध्ये आपण बसणार आहोत आणि हिअर वी गो. ती आलेली आहे. माय गॉड. आम्ही अर्धा तास जरा लवकरच जाऊन बसलो होतो स्टेशनवरती. कारण खूप आतुरता होती. 1 महिना अगोदर त्याचं बुकिंग करून ठेवलं होतं आम्ही. आणि खास लग्नाचा पण वाढदिवस होता. 9 वर्ष कंप्लीट झाली. त्यामुळे या ट्रेनचा एक आनंद आणि मेमरी क्रिएट करावं असं वाटलेलं. सो शिवते श्रीराज म्हणजे वेडे झालेले अक्षरशः. आणि आमच्याबरोबर माझ्याच जपानमधल्या घरी एक पेइंग गेस्ट म्हणून डॉक्टर राहतात. सो डॉक्टर अनुषा दिदी, तर तिलाही आम्ही घेऊन गेलो. खूप छान वाटलं. बरोबर जर कुणी असेल तर ती जर्नी अजूनच वेगळी होते. आणि हे जे या ठिकाणी दिसतंय ना, तर हे 6 सीटचं एक म्हणजे जपानी ट्रेनमध्ये घरांसारखेच सलोन असतात. तर ते सलोन आपल्याला मिळालेलं. सो आपण जाऊयात आतमध्ये. मला तर असं वाटलं पहिलंच आपलं आहे, पण पुढे पुढे गेल्यानंतर 3 नंबरच्या म्हणजे सलोनमध्ये आपल्याला जायचं होतं. सो ओके. हां, चेक करतोय. 3च आहेत. म्हणजे ट्रेनमध्ये तसे भरपूर वेगवेगळे सीट्स आहेत. मी तुम्हाला प्रत्येक एक गोष्ट व्यवस्थित दाखवणार आहे. काही ठिकाणी मी बोलणार नाही आहे. तुम्ही फक्त बघून घ्या. इतकी सुंदर अमेझिंग ट्रेन. म्हणजे कशा पद्धतीचं तिचं स्ट्रक्चर आणि बनवली आहे तुम्ही इमॅजिन करू शकत नाही. तुम्हीच काय मी सुद्धा. कारण त्याच्यामुळे तर अशा वेगवेगळ्या ट्रेन जपानमधल्या एक्सप्लोअर करायला हल्ली फार आवडतं. सो इथे आपण उतरूया. खूप छान मस्तपैकी शिवतेची पहिली तयारी होती की बसल्यानंतर आपल्याला जेवण करायचं आहे. कारण ट्रेनमध्ये आणि इतकी छान ग्लास की ज्याच्यामधून तुम्हाला धावताना सगळं दृश्य दिसतंय. आणि तिथं जेवणं किंवा चहा पिणं, कॉफी पिणं ही गोष्ट म्हणजे त्याच्यासाठी खूप वेगळी होती. त्यामुळे तो नेहमी ऑलवेज त्याचं असं असायचं की ट्रेनमध्ये बसलं की खायला काय मिळणार आहे, आपण किती वेळ प्रवास करणार आहे. सो हे अशा पद्धतीचं आपलं मेन सलोन आहे. इथे वरती आपण गोष्टी ठेवू शकतो. जसं की मी बॅगा वगैरे ठेवलेल्या. त्यानंतर नंतर तर मी प्रॅम पण ठेवली. आणि हे जे दिसतंय ना, इथं आपण बुकिंग केलं नाही कारण फॅमिली आहोत. सो खरं तर हे अशा फिरून एकीकडे करता येतात. बट असं वाटलं की सलोन असेल तर थोडीशी प्रायव्हसी वगैरे अशा ह्यानी सलोन बुक केलं. बट हा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळणार आहे कारण आपण पूर्ण ट्रेनमधून प्रवास करून तुम्हाला दाखवलेलं आहे. हे आपलं आहे सीन. हॅलो. श्री एक्साइटमेंट. कारण जशी ही ट्रेन पूर्ण बेटांमधून जाते तसंच बऱ्याच वेळा टनेल पण येतो काही ठिकाणी. कारण पूर्ण तो डोंगर पोखरून ही ट्रेन जाते. आणि खरं सांगू का, फारच अमेझिंग दृश्य आहे. म्हणजे फोनमध्ये इतकं कॅप्चर करणं जेवढं शक्य होईल तेवढं कॅप्चर केलं. बट खूप छान. आणि अजून एक मला तुम्हाला दाखवायचं आहे की ट्रेनमध्ये जर तुमच्याकडे खूप मटेरियल असेल तर या ठिकाणी असे कंपार्टमेंट होते की ज्या ठिकाणी तुम्ही तुमचे प्रॅम असतील किंवा मोठ्या मोठ्या बॅगा असतील त्या ठेवू शकता. या 2 ठिकाणी पूर्ण जपानी स्टाईलमध्ये रूम होत्या. 2 रूम. सो त्याचं बुकिंग मिळालं नाही कारण 1 महिना अगोदर बुकिंग करूनही आपल्याला ते उपलब्ध झालं नाही. लोकांनी अगोदरच बुक केलेलं. इथून आपण जाऊयात. तुम्हाला मेन टॉयलेट वगैरे या ठिकाणी दाखवते. इतकं क्लीन, स्वच्छ. इथे लहान मुलांना बसवून यूज करू शकता. इतकं सुंदर. आणि असं फक्त एकच नाही आहे, 2 टॉयलेट आहेत आणि असे
मोठे आहेत. म्हणजे जर समजा कोणी अपंग व्यक्ती असतील आणि त्यांच्याकडे जर ते व्हीलचेअर असतात, त्या असतील तर त्याचा वापर करून सुद्धा तुम्ही आतमध्ये जाऊ शकता. एवढी मोठी स्पेस वगैरे होती. या ठिकाणी केक छोटासा आणला आणि तो आपण इथं कट करणार आहोत. थोडीशी एक्साइटमेंट आणि हे आणि इथे काय काय बघू दे बरं. हां, शिवतेज श्रीराजसाठी थोडासा वेगळा केक घेतलेला कारण ॲज युजुअल त्यांना थोडंसं इंटरेस्टिंग वाटावं म्हणून. आणि त्यानंतर आपण केक कट केल्यानंतर एक जपानी जे काउंटर आहे मी तिथं तुम्हाला घेऊन जाणार आहे. सो ठीक आहे, हे तुम्ही बघू शकता आणि नंतर मी बोलतेच तुमच्याशी. सो मंडळी, या ठिकाणी शिवतेज तुम्हाला प्रत्येक कारमध्ये घेऊन जाईल. म्हणजे तो प्रत्येक एक काय म्हणूयात बरं, बोगी म्हणतात का त्याला? सो तिथे घेऊन जाईन. हे सीट पहा किती वेगळ्या टाईपमध्ये आहेत. एका ठिकाणी तुम्हाला बसून तो एक्सपिरियन्स तुम्हाला दाखवते की या सीटला लाईट आहे. त्यानंतर त्या मूव्ह करू शकतो आपण इतक्या छान पद्धतीने. समजा तुम्हाला पहिली सीट मिळाली आहे, तुमचं फ्रेंड किंवा तुमची फॅमिली पाठीमागच्या सीटवरती आहे, तर तुम्ही ते त्या पद्धतीने करू शकता. इतकं सुंदर टॉयलेट पहा. मी तुम्हाला म्हटलं होतं ना की 2 आहेत, तर हे अशा पद्धतीचे आहेत. अमेझिंग. शिवतेज यूज करतो आहे. ओके, चलो आपण दुसरीकडे जाऊयात. हां, या ठिकाणी पहा, म्हणजे कुणीही आणि प्रत्येक ठिकाणी ब्रेल लिपीमध्ये पण आहे. म्हणजे समजा जपानमध्ये प्रत्येक ठिकाणी तुम्ही पाहिलंच असेल, म्हणजे हे काही ट्रेनमध्येच नाही आहे, रस्त्यावरती किंवा कुठल्याही लिफ्टमध्ये ब्रेल लिपी ही असतेच. म्हणजे जे दृष्टीहीन लोक आहेत, खास त्यांच्यासाठी सुद्धा मोठे मोठे. आता पहा, मी पुन्हा वेगळ्या टॉपिककडे येते. या ठिकाणी लॉकर होते पहा. इथून वरच्या बाजूला गेल्यानंतर सुद्धा इतकी छान सीट होते, खूप छान. खरं तर नेक्स्ट टाईम माझा प्लॅन आहे की अशा सीटवरती बसायचं, कारण नाही म्हटलं तरी इथून दिसणारं दृश्य हे अप्रतिम होतं, जे शब्दात सांगता येणार नाही आहे. एक मिनिट. हां, ओके, शिवतेजला आपण इथं बसायला सांगूया. हां, लुक, वॉव! खूप छान एक्सपिरियन्स. आणि ते मूव्ह करू शकत होतो आपण इतक्या छान पद्धतीने. मस्त होता एक्सपिरियन्स तोही. लाईट लागते या सीटला. एकच मिनिट. कुठल्या बाजूला होती बरं? शिवतेज लावू शकेल ना? हां, ओके. हे पहा, हे पायाला सपोर्ट करणारे खालच्या बाजूने तुम्ही सीट वरती घेऊ शकता असं. त्यानंतर ओके, लाईट. लुक ॲट दिस.
हां, म्हणजे बाकी लोकांना त्रास न होता तुम्ही ती लाईट लावून समजा जर रात्रीची ट्रेन असेल तर तुम्ही यूज करू शकता. म्हणजे अशा खूप छोट्या-छोट्या गोष्टी इतकी काळजी घेतली होती. या ठिकाणी तुम्ही पाठीमागं सीटला आहे ना, जेवण करताना ती प्लेट अशी खाली ओढू शकता, तो डेस्क इतकं छान होतं. सगळ्यात पुढं गेल्यानंतरचं मी तुम्हाला दृश्य दाखवणार आहे. लूक ॲट धिस. इथं बुकिंग करण्यासाठी म्हणजे हे सीट मिळवण्यासाठी किती म्हणजे आटाटोप म्हणजे खटाटोप करावा लागला असेल. कारण हे जे काही दिसतंय ना ते अप्रतिम आहे. सो साधारणतः ओसाका नांबा स्टेशनपासून ही ट्रेन मेन तोबा आयलँडपर्यंत जायला 2 तासाचा तुम्हाला वेळ घेते. मग 2 तासामध्ये तुम्ही इतक्या छान पद्धतीने ती जर्नी एन्जॉय करू शकता. आता हे तोबा आयलँड कुठे आहे? तर जपानमध्ये वेगवेगळे प्रिफेक्चर असतात. त्या प्रिफेक्चरमधला मिए नावाचं एक प्रिफेक्चर आहे, की जिथे खूप छान टेम्पल पण आहेत आणि त्यामध्ये हे एक तोबा आयलँड, की ज्या ठिकाणी तुम्ही जाऊन मस्तपैकी एकतर पूर्ण आतमध्ये समुद्रामध्ये जाऊन त्या सगळे जे काही छोटे छोटे बेट एकत्र आलेले आहेत ते एन्जॉय करू शकता. समरमध्ये गेलात तर त्या ठिकाणी मस्त समरचे तुम्ही एन्जॉय करू शकता, कारण अगदी बेट असल्यामुळे तिथं भरपूर लोक येतात. त्यानंतर त्या ठिकाणी खूप युनिक ॲक्वेरियम आहे. आता हे युनिक का? कारण ते पूर्ण समुद्रामध्ये समुद्राच्या कडेलाच त्यांनी बांधल्यामुळे त्या ठिकाणी तुम्हाला इतके वेगवेगळे जीव पाहायला मिळतील की कधी विचारही आपण केला नव्हता. त्याचा व्हिडिओही मी तुमच्यासाठी शेअर करेल. म्हणजे बेडूक. बेडूक आपल्याला माहिती आहे. आपल्याकडे आपण बेडकाचे साधारणतः एक 2-3 प्रकार पाहू शकतो. पण 15 ते 20 बेडकांचे प्रकार हे त्या काय म्हणू ॲक्वेरियममध्ये मी बघितले, की जे मला खरंच खूपच आश्चर्यकारक होतं, जे पाहिल्यानंतर खूप मला युनिक वाटलं. त्यानंतर त्या ठिकाणी वॉलरस नावाचा एक ॲनिमल होता, की जो इतका बल्की आहे पाहिल्यानंतर, इतकं वेट आहे त्याचं, पण वेगवेगळे करामती करून लोकांना हाय, हॅलो करत होता. तेही मला खूप आवडलेलं. त्याचा व्हिडिओ मी लवकरच शेअर करेल. सो आता आपण ही ट्रेन एन्जॉय करूयात, ओके? ट्रेनमध्ये बघितलं ना सेन्सर वगैरे इतके छान बसवलेत, की आपल्याला खूप इझीमध्ये एका कारमधून दुसऱ्या कारमध्ये जाणं इझी होतं. सो ओके. या ठिकाणी जेवणाचा काउंटर आहे. या ठिकाणी तुम्ही ओबेंतो घेऊ शकता, म्हणजे आपला लंच बॉक्स. ओके. शिवतेजला म्हणजे खूप एन्जॉय होता त्याच्यामुळे ते घेतलं आणि इथे मुलांसाठी सोव्हिनियर्स आहेत त्या ट्रेन रिलेटेड. सो मला असं वाटतं की शिवतेजने चुकून सॉरी ट्रेन म्हणून एक स्टेपलर विकत घेतलं. सो ते मी ठेवलं आहे जवळ. आता काय करणार ना, ज्यावेळेस त्याला असं यूज करता येईल त्यावेळेस मी देईल. सो हॅलो. ओके. सो आता पुढचे जे काय आहे ते काउंटर आणि ऑल म्हणजे जेवणाचा डबा. हां, अरे मला तुम्हाला तेही दाखवायचं आहे की जेवण जे आहे तर ते तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे. या ठिकाणी काय काय आपण जेवणामध्ये घेऊ शकतो हे मी त्या डॉक्टर दीदीला सांगितलं. कारण तिला बऱ्याच गोष्टी सांगायच्या होत्या. शिवतेजला बिलकुल राहवत नव्हतं. त्याला काही झालं तरी पटकन लंच बॉक्स तो ओपन करायचा होता. आणि खरं सांगू का, खरंच तो तसा युनिक होता त्याच्यामुळे आम्ही ओपन केला. श्रीराजला अजून इतकं कळत नाही आहे की काय काय गोष्टी असतील, पण शिवतेजला आता बऱ्यापैकी फिरल्यामुळे त्याला बऱ्याच गोष्टी आता कळायला लागल्यात. सो आता हा लंच बॉक्स मी ओपन करते. इतका हेल्दी लंच बॉक्स आहे. तर ते मी तुम्हाला ओपन केल्यानंतरच खरं कळेल. एक मिनिट. वॉव! लूक ॲट धिस. इतकं सुंदर दृश्य. ओके. म्हणजे पाहायला जावं आणि एकदम माउंटन समोर यावं असं झालं. एकच मिनिट. ओके. हं, हं. काय बोलत बसली मी मला कळत नाही आहे. पटकन ओपन करायला हवा ना. ओके. हां. तर दाखवते. हां, मी सांगते की पूर्ण शूट घ्या, आपल्याला दाखवायचं आहे सगळ्यांना. सो त्याच्यामुळे पण मी लवकर ओपन करायला हवा. ओके. आणि फायनली इज हिअर. ओके. आता यामध्ये मला तुम्हाला दाखवायचं आहे की जपानी लोकांचं जे जेवण आहे ते खरंच खूप हेल्दी असतं. आता ती लोकं इतकी वर्ष जगतात याचं कारणही तेच असेल की जेवणामध्ये काय काय खायचं हे त्यांना चांगलं माहिती आहे. त्यामुळे मी ज्यावेळेस हे घेतलं, हां, हे स्टेपलर बघा. हां. मला थोडीशी भीती वाटली, की अरे तो ते कार म्हणजे ट्रेन म्हणून घेऊन आलाय पण लागू शकेल. म्हणून मी गपचूप एका ठिकाणी ते आता त्यांना न कळता ठेवून देणार आहे. हं. ओके. थांब. 1 मिनिट. आता पहिलं मला ते ठेवून देऊ दे.
ओके. हां, आता झालं काय होतं, की आम्ही अचानक डॉक्टर अनुषांना विचारलं ना, की तुम्ही आमच्याबरोबर याल का? त्यावेळेस असं झालं होतं, की त्यांचं तिकीट आम्ही काढलं नव्हतं. पण आपल्या सलोनमध्ये जागा असल्यामुळे त्यांना आम्ही बरोबर घेऊन गेलो. मग अशा वेळेस जे ट्रेनमधले टी-सी असतात ते येऊन तिकीट काढून जातात. सो ती एक मला गोष्ट खूप छान वाटली, की असं झालं होतं, की अरे त्यांना पण यायचं आहे, मी तिकीट काढलं नसल्यामुळे काय होणार? पण ही सुविधा असल्यामुळे मला छान वाटलं ते. आणि ओके, आता फायनली तो लंच मी ओपन केला आहे. तुम्हालाही खूप वेळ थांबावं लागलं. सो जरा एक्सप्लेन करू का काय-काय आहे? वॉव! लूक ॲट धिस. याच्यामध्ये राईस जो दिसतोय ना वेगवेगळ्या कलरफुल याच्यामध्ये, तर त्याच्यामध्ये खूप वेगळ्या पद्धतीचं म्हणजे उमे नावाचं फळ आहे जपानमध्ये. अगदी ते आंबट लागतं म्हणजे लिंबासारखं वगैरे. तर त्याच्यामध्ये मिक्स केलेला राईस आणि तो काही राईस म्हणजे रेग्युलर राईस नाही आहे. जपानमधला मोची म्हणजे चिकट राईस जो असतो ना त्याच्यापासून तो हेल्दी असतो. दुसरी गोष्ट साबा नावाचा फिश आहे, तो दिलेला आहे. त्यानंतर भरपूर कंदमुळं फ्राय करून दिलेली आहेत त्याच्यामध्ये. अगदी म्हणजे ते इतकं माझ्या कदाचित लक्षात नाही आलं, पण याचा सेपरेट एक व्हिडिओ आहे, की जो मी एक्सप्लेन केला आहे. ओके, मी यांनाही सांगते की काय-काय खाऊ शकतात ते. आणि आपली ही जी ट्रेन आहे त्याची पाठीमागची बाजू म्हणजे पहिली बाजू शिवतेजने तुम्हाला दाखवली, तर आता श्रीराज जाणार आहे पाठीमागच्या बाजूकडे. तर ठीक आहे आपणही जाऊयात. तो आपल्याला दाखवणार आहे कुठपर्यंत जायचं ते. मग मत्ते कुदासाय ने हाय. ओके. ठीक आहे. एकच मिनिट. हां, गेला. तो जरा हं. ओके. या गुड. हां. आता पाठीमागच्या बाजूला तो आपल्याला घेऊन जाईल. त्याला इतका बॅलन्स आहे पहा. ट्रेनचं तुम्ही एक अंदाज लावू शकता, की ट्रेन किती स्टेबल आहे. म्हणजे बिलकुल हालत नाही आहे. त्याच्यामुळे तो इतका इझीमध्ये जाऊ शकतोय. नाहीतर ट्रेनमध्ये बसल्यानंतर जरा जरी ट्रेन हलली तरीसुद्धा आपला बॅलन्स जाऊ शकतो. पण तसं नाही आहे. तुम्हाला असं वाटतच नाही आहे तुम्ही ट्रेनमध्ये बसलाय आणि इतक्या सहज, इतक्या स्पीडने तुम्ही जाता. म्हणून तर जपानच्या शिंकानसेन वगैरे म्हणजे बुलेट ट्रेन इतक्या फेमस आहेत. मग त्याच्यामधली ही तर खूपच मी म्हणेल की लिमिटेड एक्सप्रेस म्हणून ट्रेन आहे. ॲक्च्युअल बुलेट ट्रेनमध्ये ज्यावेळेस तुम्ही बसता की जी नोझोमी आहे किंवा अजून वेगवेगळ्या त्यांचं स्पीड तर हे आपल्याला म्हणजे सांगणं शक्य नाही आहे, इतकं जबरदस्त. ओके. सो हां, सेन्सर श्रीला कळालं आहे आता की कसं वापरायचं आहे. सो ओके, आपण बॅक साईडला आलो आहे आत्ता आणि येस मुद्दामून आपण लोकांचे चेहरे दिसणार नाही असं करूयात. अँड देन हां, ओके. आता ह्या ताई ज्या आहेत त्या सगळ्यांना येऊन गिफ्ट वगैरे देतात. कारण आपण इतके महागाचं तिकीट काढल्यानंतर गेल्यामुळे कुणाला चहा, कॉफी हवी असेल तर किंवा काही सोव्हिनियर्स आहेत. म्हणजे जसं की आम्हाला कार्ड मिळाले होते ह्या शिंकानसेनची. इथं पोस्ट कार्डची किंमत पण 400-500 येन असते. सो तसे आम्हाला भरपूर मिळाले होते. ओके श्रीराज. त्याला असं झालं, "पप्पा तुम्ही नाही आलात." हे पाठीमागची बाजू आहे. किती छान वाटते ना? मस्त डिझाईन तर अमेझिंग आहे आणि म्हणजे ॲक्च्युली ट्रेन राईड केल्यानंतर खूप छान वाटलं आणि जसं-जसं पुढे जाईल म्हणजे जसं आपलं स्टेशन येईल तर त्या ठिकाणी तुम्हाला पूर्ण ट्रेन ही जवळ पाण्यातून जाताना दिसते. म्हणजे पाण्याच्या वरती ब्रिज आहे तिथून. सो छान होतं. ओके. तुम्ही बघून घ्या आता. पुढे काही असेल तर मी नक्की तुम्हाला एक्सप्लेन करेल. थँक यू. आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि भरपूर लोकांना शेअर करा. आणि हो, तुम्ही जपानमध्ये आल्यानंतर ही ट्रेन राईड करायला विसरू नका. थँक यू.